पोलीस ठाणे तहसील हद्दीत प्रधान डाकघर इतवारी येथे डाकपाल प्रधान या पदावर कार्यरत असताना व काम करत असताना आरोपी श्रीमती उषा मेश्राम या सेवानिवृत्त असून सुद्धा यांनी 22 एप्रिल ते 10 मे दरम्यान बेबीबाई नावाच्या महिला यांच्याकडून 2 लाख, संजेश्वरी कंकरिया यांच्याकडून 90,000 रुपये, भारती कुंभारे यांच्याकडून 1.5 लाख रुपये असा एकूण 4,40,000 रुपये घेऊन महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट उघडण्याचे आश्वासन दिले व डाकघर बचत बँकेची जमा करता पावती देऊन त्या पावत्यांवर विना अधिकाराने विना परवानगीने कार्यालयीन स्टॅम्प लावून दिला। आरोपीने या महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये कोणतेही खाते उघडून दिले नाही। आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ग्राहकांकडून स्कीम मध्ये लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन रकमेचा स्वतःकरिता उपयोग केला। आरोपीने ग्राहकांचा विश्वास संपादन करून फसवणूक केली। या प्रकरणी प्रवर डाक अधीक्षक कार्यालय जीपीओ बिल्डिंग सिव्हिल लाईन येथील फिर्यादी सुभाष चंद हरिसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे तहसील येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 482/24 कलम 406, 419, 420 भादवी याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये पोस्ट ऑफिसची निवृत्त महिला कर्मचारी उषा मेश्राम या जानेवारी 2023 मध्ये रिटायर झाल्यानंतर देखील इतवारी शाखेमध्ये हजर राहून लोकांची त्यांनी अशी दिशाभूल केली की त्या अजूनही कर्तव्यावर हजर आहेत, ड्युटी करत आहेत असं भासून लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि ते पैसे पोस्ट खात्यात जमा न करता स्वतःच्या आर्थिक लाभासाठी त्यांनी यूज केले आहे। ज्यामध्ये आतापर्यंत 3 लोकांची फसवणूक झाल्याचं आमच्याकडे पोस्ट ऑफिसकडनं अहवाल आला आहे, त्यावरून ही FIR लॉन्च करण्यात आली आहे। त्यामध्ये एकूण 3 महिलांचे एकूण 4,40,000 रुपये त्या महिलेने घेतलेले आहेत आणि त्यांना कोणतंही अकाउंट ओपन करून दिलं नाही किंवा कोणत्याही योजनेमध्ये पैसे न गुंतवता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या पैशांचा यूज केलेला आहे। आरोपीचं नाव आहे उषा मेश्राम, वय 61 वर्ष आहे, ते सेवानिवृत्त आहे। त्यांचा ॲड्रेस अजून आमच्याकडे पूर्ण नाही। त्यांचा मोबाईल नंबर आणि इतर आमच्याकडे जे एव्हिडन्स आहे त्यावर आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पुढील तपास सुरू आहे।